नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट जाणून घेणार आहोत. कारण येणाऱ्या गुढीपाडवापासून सिंह राशी असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल सुरू होऊ शकतात. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. या दिवशी नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन संधी आपल्या आयुष्यात येतात. आणि यावर्षी काही ग्रहस्थिती अशा प्रकारे बदलत आहेत की त्याचा चांगला परिणाम सिंह राशीवर दिसून येऊ शकतो. सिंह राशीचे लोक स्वभावाने खूप धाडसी, आत्मविश्वासू आणि नेतृत्व करणारे असतात. ते कोणतेही काम मनापासून करतात आणि एकदा ध्येय ठरवले की ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांना यशही मिळते. या गुढीपाडव्यापासून सिंह राशीच्या लोकांना नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. जे काम खूप दिवसांपासून थांबले होते ते आता हळूहळू पुढे सरकू शकते. काही लोकांना नवीन योजना सुरू करायची प्रेरणा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीकडे लक्ष देऊ शकतात. त्यामुळे नवीन जबाबदाऱ्या किंवा चांगल्या संधी मिळण्याची शक्यता असते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ सकारात्मक असू शकतो. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात आणि काही नवीन कल्पनाही सुचू शकतात, ज्यामुळे कामात वाढ होण्याची शक्यता असते. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर गुढीपाडव्यापासून योजना बनवायला सुरुवात करणे चांगले ठरू शकते. घर आणि कुटुंबाच्या बाबतीतही आनंदाचे वातावरण राहू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूत वाढू शकते. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. काही सिंह राशीच्या लोकांना या काळात नवीन मित्र किंवा चांगले सहकारी भेटू शकतात. अशा लोकांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. कधी कधी एखादी छोटी ओळख पुढे मोठ्या संधीचे रूप घेते. तर आता आर्थिक बाबतीत पाहूया. आर्थिक बाबतीतही परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. जे लोक खूप दिवसांपासून पैशाबद्दल चिंता करत होते त्यांना थोडा दिलासा मिळू शकतो. मेहनतीनुसार फळ मिळण्याची शक्यता आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी: सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे मार्ग आपोआप दिसू लागतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरासमोर गुढी उभारली जाते. असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरात सुख, समृद्धी आणि चांगली ऊर्जा येते. त्यामुळे या दिवशी देवाची प्रार्थना करून नवीन वर्षाची सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी मनात एक चांगले ध्येय ठरवावे. ते ध्येय छोटे असो किंवा मोठे, पण त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिले तर यश मिळण्याची शक्यता वाढते. या काळात काही लोकांना नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. एखादा नवीन कोर्स, नवीन कौशल्य किंवा नवीन काम शिकण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. हे पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिकता. गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर एक नवीन सुरुवात आहे. या दिवशी देवाचे नाव घेणे, प्रार्थना करणे आणि चांगले विचार मनात ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. जर सिंह राशीचे लोक या काळात संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवून काम करत राहिले तर त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कधी कधी आयुष्यात मोठे बदल अचानक होत नाहीत, पण छोटे बदल पुढे जाऊन मोठे यश देतात. म्हणून मित्रांनो, गुढीपाडव्यापासून सिंह राशीच्या लोकांनी नवीन आशा आणि आत्मविश्वासाने पुढे जायला सुरुवात करा. नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येऊ शकते. तर सिंह राशीच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत आणि असे कोणते 2 किंवा 3 उपाय आहेत जे तुम्ही केल्याने तुमच्या राशीनुसार किंवा तुमच्या नशिबानुसार तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होतील आणि सकारात्मक बदल होतील, तर ते उपाय मी आता तुम्हाला सांगतेय. त्यामुळे व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघा. तर सिंह राशीच्या लोकांनी येणाऱ्या गुढीपाडव्या दिवशी शक्यतो पिवळ्या, केशरी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे रंग सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जातात. या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन प्रसन्न राहते आणि नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने होते असे मानले जाते. नंबर 2 सांगते, खास उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.
गुढीपाडव्याच्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून उगवत्या सूर्याला पाण्याचा अर्घ द्यावा. अर्घ देताना मनात चांगले विचार ठेवावेत आणि देवाकडे प्रार्थना करावी. असे केल्याने मन शांत राहते आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. घरासमोर गुढी उभारताना सिंह राशीच्या लोकांनी एक प्रार्थना नक्की करावी. गुढी उभारताना मनापासून प्रार्थना करावी की येणारे वर्ष सुख समाधान आणि प्रगती घेऊन येवो. त्यावेळी देवाचे नाम घ्यावे किंवा जय स्वामी समर्थ असे म्हणत नमस्कार करावा. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला बळ देते आणि पुढे जाण्याची प्रेरणाही देते. एकदम छोटा आणि आध्यात्मिक असा उपाय मी सांगतेय तुम्हाला आता, नक्की लक्षपूर्वक ऐका. गुढीपाडव्याच्या दिवशी थोडे गोड पदार्थ किंवा फळे देवाला अर्पण करून कुटुंबासोबत वाटून खावी. असे केल्याने घरात आनंद आणि एकोप्याचे वातावरण राहते असे मानले जाते. नवीन वर्षाची सुरुवात गोड आणि सकारात्मक विचारांनी केल्यात मनात उत्साह निर्माण होतो. तर हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे फक्त आणि फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचे आहेत. त्याचं फळ मिळायचं असेल तर त्याच दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आणि मी ज्या कलरचे कपडे सांगितले आहेत त्या कलरचे कपडे नक्की घाला. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणारच. जर तुम्हीही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.